नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामध्ये वनरक्षक पदं, जी जवळपास 1400 पेक्षा जास्त पदं जी आहेत ती रिक्त आहेत. ॲक्च्युली RTI जे टाकला होता त्याच्यानुसार आपल्याला 1358 वगैरे पदं जी आहेत ती 68 पदं ते रिक्त दाखवत होती. तर त्याच्यानंतरनं खूप साऱ्या यांनी काय केलं आहे, की म्हणजे तुम्ही बघू शकता की सेवानिवृत्त झालेले आहेत. त्याच्यानंतर प्रमोशन भेटलेले आहेत काही लोकांना. त्याच्यानंतर खूप सारे विद्यार्थी असे आहेत की ज्यांनी काय केलं की सोडलेलं पण आहे आणि काही ठिकाणी काय झालं की आता वेटिंग लिस्ट आहे त्या लॅब झालेल्या आहेत आणि त्या जागा आहेत त्या रिक्त झालेल्या आहेत. दुसरी जी पदं आहे ती पदभरती आहे ती वनसेवक जी पदभरती आहे ती आहे 12,991 पदांकरिता जी पदभरती असणार आहे. तर या पदाच्या पाठपुराव्यासाठी आता लक्षात घ्या की वनमंत्र्यांनी तर सांगितलेल्या अधिकाऱ्यांना निर्देश दिलेले आहेत. जे मेन आयुक्त जे आहे मेन सचिव जे आहेत वन वन खात्याचे, तर त्यांना म्हैसकर साहेब आहेत वाटतं. तर त्यांना काय केलं की कार्यक्रमात तुम्ही बघितलेला आहे की त्यांनी सांगितलेलं आहे की पदभरतीसाठी ज्या रिक्त जागाचे आढावा घ्या आणि पुढील 2 ते 4 महिन्यामध्ये जाहिरात काढून पुढची प्रक्रिया करून सुरू करा असं सांगितलेलं आहे. तर आत्ता कसं आहे की वनमंत्र्यांनी तर सांगितलं ती गोष्ट वेगळी आहे. पण त्याचा पाठपुरावा घेणं खूप महत्त्वाचं आहे. आता पाठपुरावा घेण्यासाठी काय केलं की मी वन विभागाच्या मुख्यालयात जे आहे, आता मी नागपूरचा असल्यामुळे काय करू शकतो की सहसा मी काय करू शकतो माझा वेळ काढून मी जाऊ शकतो आणि तिथं जेवढा वेळ मिळेल मला भेटतो तेवढ्या वेळात मी जातो. नॉर्मली आठवड्यातनं मी एखाद्या दुसऱ्या वेळेस काय करतो की चक्कर पडते जसं गरज असते त्याच्यानुसार मी काय करतो की जाऊन येत असतो तिथे ऑफिसला. तर आता मी काय केलेलं आहे बघा लक्षात घ्या की त्यांना निवेदन दिलं आता जे वनमंत्र्यांनी जे बोललेलं आहे ते आता तोंडी बोललेल्या गोष्टी ते पेपर मग आपल्याला काय करायला की ऑन पेपर आणायला लागेल. त्यासाठी काय केलं की मी निवेदन आता तुम्हाला मी निवेदन पण दाखवलं शेवटी की कशा टाईपचं मी निवेदन दिलेलं आहे. त्याच्यामध्ये मी सगळ्या गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत. लक्षात घ्या काय काय गोष्टी असणार आहेत की त्याच्यामध्ये बघा की वयाचा एक मुद्दा येतो की ज्याच्यामध्ये काय होतं की विद्यार्थ्यांना वय वाढ दिली जावी अशी विद्यार्थ्यांची खूप साऱ्या विद्यार्थ्यांची मागणी आहे. हे मागणी पूर्ण करावी. त्याच्यानंतरनं जाहिरात जी आहे ती लवकरात लवकर घ्यावी. आता खूप सारे विद्यार्थी म्हणतात आता लवकरात लवकर घ्यावी का म्हणत आहे मी कारण जर जाहिरात पुढच्या वर्षी जर गेली तर ती MPSCकडे जाईल आणि ऑलरेडी MPSCकडे एवढा लोड होणार आहे. बघा लक्षात घ्या की मागच्या वेळेस जर बघितलं तुम्ही तर मी नागपूरला होतो तर नागपूरला जवळपास 75,000 विद्यार्थ्यांनी काय केलं होतं की ग्राउंडसाठी म्हणजे फॉर्म भरले होते. 75,000 विद्यार्थी ग्राउंडसाठी आले होते. फक्त ग्राउंडसाठी लक्षात घ्या. पहिली परीक्षा दिली ती वेगळीच. तर याचं नियोजन जे आहे ते MPSCकडे गेल्यानंतर ही प्रक्रिया किती दूर जाईल म्हणजे किती फास्ट होईल म्हणजे स्लो होईल. त्यासाठी काय केलं की जेवढ्या लवकरात लवकर घेईल आता MPSCकडे गेले त्याचे फायदेही आहेत आणि नुकसानही आहेत. ओके. तर कोणीही घ्या आपल्याला काय मुद्दा नाही पण तुमचं जसं फास्ट होतं TCSकडून तसंच काय करा की फास्ट झाली पाहिजे आणि TCSकडनं जर घेतली तर ती एकदम पारदर्शकपणे झाली पाहिजे. हा एक मुद्दा होता त्याच्यामध्ये. त्याच्यानंतरनं ग्रॅज्युएशनवाल्याला जर वनसेवकामध्ये चान्स देण्यात आला तर अजून चांगलं होईल कारण की ग्रॅज्युएशन विद्यार्थ्यांना फायदा याचा झाला पाहिजे. ओके. तर अशा गोष्टी होत्या काही. त्याच्यानंतरनं लवकरात लवकर जाहिरात जी आहे ती आली पाहिजे. पुढच्या एप्रिल मेमध्ये जाहिरात जर आहे ती आली पाहिजे. यासाठी हे दिलेलं आहे मी निवेदन. आता मी तुम्हाला निवेदन कोणतं आहे ते तुम्हाला दाखवतो. तर बघा हे पत्र आहे जे दिलेलं आहे. तर त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की 1684 पदाधिकारी दाखवली. वनसेवकसाठी आणि 12,991 एवढी पदं जी आहेत वनसेवकासाठी रिक्त आहेत असं सांगितलेलं आहे. आणि याच्यामध्ये मी जसं सांगितल्यानुसार काय केलं की हे जे पत्र आहे त्याच्यानुसार 100% पदभरतीची मान्यता आहे. लक्षात घ्या की मान्यता आहे असं सांगितलेलं आहे आणि त्याच्यानुसार ही जागा वाढ करावी असं जाहिरात काढावी असं सांगितलेलं आहे. तसंच विद्यार्थ्यांना वयवाढ द्यावी आणि पदवीचे विद्यार्थी पात्र करावे असे काय केलेलं आहे की आम्ही पत्र दिलेलं आहे. तर लवकरात लवकर जाहिरात काढावी. तुमचाही सपोर्ट आवश्यक आहे. सगळ्यांनी मेहनत केली तर लवकरात लवकर जाहिरात येईल. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.